चला लवकर, सगळ्यांनी कामाला लागा. वहिनी, वहिनी अगं जा, त्याला गरज आहे तुझी. त्याचं मन खात असेल त्याला. तुझ्या मनातलं सगळं सांगून ओझं हलकं कर त्याचं. जा वहिनी, अगं जा. की आपण फक्त नवरा बायको या बंधनात आहोत का आपण हे बंधन प्रामाणिकपणे पाळतोय? आजपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत आलो, पण आता तुला जी माहिती मिळाली ना ती चुकीची मिळाली. आणि जे काही असेल ना तर बास कर आता हा विषय प्लीज. आणि मी बाबांना जाऊन पण सांगणार आहे की राधाचा गैरसमज झाला, तिच्याकडनं चूक झाली. ह्यावेळी तू माझं ऐक. आणि आता तू काय करते समजतंय तुला? समजतंय तुला? बाबांवर आरोप करतेस तू, बाबांवर. बाळा, आता वेळ घालवू नकोस. तुझ्या मार्गातल्या सगळ्या संकटांवर मात करून इथवर आलीस. तुझं प्रेम तुझ्या समोर उभं आहे. जा बाळा, जा, तुझं प्रेम मिळव. विराजस,
राधा, चुकलं माझं. मी तुला वचन दिलं होतं आयुष्यभर तुझी साथ दे, कायम तुझ्या सोबत असे. पण मी विश्वासच नाही ठेवला तुझ्यावर. चुकलं माझं. प्लीज माफ कर मला. विराजस, अरे इट्स ओके. हे बघ, दोन माणसं एकत्र आली की वाद होतात, गैरसमज होतात, पण ते असे पाण्यावर आलेल्या बुडबुड्यांसारखे असतात, तात्पुरते आलेले. पण प्रेम प्रेम हे खोल पाण्यासारखं असतं, कायम राहणार. आतापर्यंत जे झालंय ना विराजस, सगळं विसरून जाऊ. आत्ता ना फक्त आपलं आयुष्य कसं सुंदर होईल, बिराजदारांचं घर आनंदाने कसं भरून जाईल, फक्त याचा विचार करू. जे निसटले ते क्षण आपले नव्हतेच विराजस. हा, पण आता आपल्या हातातून काहीही निसटणार नाही. आपण ह्यासाठी प्रयत्न करू. आपण झाले असू एकमेकांपासून लांब, आपले मन काही क्षणांसाठी एकमेकांपासून दूर गेले असतील विराजस, पण आज इथे ह्या क्षणी आपण दोघं एकत्र आहोत, हे महत्वाचं. भांडणं जिंकायची नसतात, नाती जिंकायची असतात. आणि आपलं नातं जिंकलंय विराजस, आपलं नातं जिंकलंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये विराजस, आपल्यात जे वाद झालेत ना, ते नात्यात नव्हते, नात्यासाठी होते. आणि असंच असतं ना, एकमेकांच्या चुका सांभाळून घेऊन पुढे जाण्याला असतं नातं म्हणतात ना विराजस. हो ना? हो. आणि राधा, आता हे नातं अजून घट्ट झालंय. आपल्या नात्याचे धागे आता कुठल्याच गैरसमजाने, कुठल्याच संशयाने कधीच उसवणार नाही. इथेच थांबा, मी आलेच. हे काय? जे झालं ते विसरण्याचा एक सोपा उपाय.